येवकार हांव भक्ती पै बाळगी. सुरवेक पळोवया आयच्यो हेडलायन्स. दिवचले थंडा थंडा लिंबू सोडा पिवपाक गर्दी. वाडत चल्ल्या गरमी. गरमेपासून सुटका मेळोवपाक मयेलिका लिंबू सोडाचो पर्याय. पत्रादेवी चेकपोस्टार भिरांकूळ अपघात. पुण्यातलो 47 वर्सां पिरायेचो ड्रायव्हर आगताक खलास. 6 जाण जखमी. जखमी मदीं 3 भुरग्यांचो आस्पाव आसा. गोंयांत वेंचणूक प्रचाराची गरमी. कांय कडेन पावस शिरशिरपाची शक्यताय. पावस रोखलो तरी हवामान आनी प्रचाराचेर परिणामाची ना शक्यताय. आनी आतां आयच्यो कोंकणी खबरो विस्तारान. राज्यांत घडपी अपघातांच्यो बातम्यो दितना आमकांय वायट दिसता. अपघात वाडल्यात खरे. पत्रादेवी चेकपोस्टार भिरांकूळ अपघात जालो. ह्या अपघातांत पुण्यांतल्या 47 वर्सां पिरायेच्या ड्रायव्हराचो बळी गेलो. हेर 6 जाण जखमी जाल्यात, जातूंत 3 भुरग्यांचो आस्पाव आसा. पळयात. मी बरोबर आवाज पावणे आठांक आवाज आयकून ठोकून आवाज आयकला बरोबर टायर बियर फुटलो दिसपाचो. आवाज आयकल्या बरोबर हांव वयर येयलो धांवत. जाल्यार ते गाडी त्यांनी ट्रकार गाडी मारली. गाडी खंय आसली. गाडी आमी लोकांक भुरग्यांची आरड वयल पडली. 5 भुरगीं भितर आसली. 3 बायलांक काडली, भुरग्यांक काडली. 2 भुरगीं मातशी सिरियस आहात. बायल एक दोनूय पांय मोडल्यात बायलेचे. आनी आमी हे सगळे आमचे गांवांतले पत्रादेवीचे बांदेचे भुरगे आपण सगळ्यांनी हांगासरले वर्षाचे तो बिया येवन सगळ्यांनी मेळून बाबड्यांनी सगळ्यांनी काढले. आमकां इतकी दुर्दैवाची गोष्ट सांगपाची म्हणजे आमकां पुलीस मातशे लेट पावले. आमकां खंत व्यक्त करता आमी, कित्याक आमी हे सांगलेले आहा तांकां की पुलीस स्टेशन आमकां आउटपोस्टाक सर्वीस दिया, पुलीस स्टेशन पेडण्या दिया म्हणून सांगला. मोपा पुलीस स्टेशन आहा ते आमकां पावना सर्वीस बेगीन. आमकां दुर्दैवाची गोष्ट हे आयचे पुलीस ना पावंक, फायर ब्रिगेड पावना. आमकां इतली मेहनत करून ते काडचे पडले. आमकां तांकां कसलीच हेल्प मेळोंक ना. ते फक्त आमकां हेल्प मेळ्ळी ती SRP कोण आहात तेंच्यांनी बरी हेल्प केली मातशी. हेच्या पलीकडे आमकां पुलिसाची हेल्प मेळोंक ना आनी फायर ब्रिगेडची हेल्प मेळोंक ना. हे आमकां मातशी सर्वीस मातशी पुलिसांनी मातशी सारकी दिवपाची खंत व्यक्त करता. मोपा पुलीस स्टेशन आहा ते आमकां काडून एक तर पेडण्या दिवचे ना तर आउटपोस्ट चालू करपाचे. इतकी आमची कळकळीची विनंती आहे. आज पत्रादेवी येथे हा जो भीषण अपघात झालेला आहे, असे अनेक अपघातांची मालिका गोव्यामध्ये सुरू आहे. तिथे आजच्या दिवशी जानेवारीपासून आतापर्यंत 101 जणांचे बळी या ठिकाणी गेलेले आहेत. रस्त्यावर वाहन चालवताना सरकार वेळोवेळी सूचना करीत असतं लोकांना दारू पिऊन किंवा आपल्या वाहनावर कंट्रोल करून तुम्ही वाहनं चालवायला पाहिजे, असं दरवेळी पोलीस किंवा पोलीस खात्याकडून शासनाकडून सांगितलं जातं. परंतु त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून अशा पद्धतीने वाहनं चालवून आपले तरुण युवक असे आपले जीव गमावित आहेत. सरकार RTOचे नियम आहेत ते आमच्या जगण्यासाठी आहेत. ते आम्हाला जगण्यासाठी तुम्हाला तालाव जे देतात ते केवळ पैसे सरकारकडे कमी आहेत म्हणून नव्हे, तर तुम्ही शिस्त लागावी म्हणून हे तालाव वगैरे देतात. याचा गैरअर्थ आज युवक काढीत असतात आणि पोलीस आहेत म्हणून पळतात. कुठून तरी पोलीस स्टेशन बघतात आणि पळून जातात. आणि अशा वेळी अशा पद्धतीच्या अपघातांना बरेच युवक बळी पडलेले आहेत. गोव्यामध्ये सातत्याने गेल्या महिन्याभर एकही दिवस, हा महिना एप्रिल महिना सुरू झाल्यापासून तर आजपर्यंत एकही दिवस असा गेला नाही ज्या दिवशी अपघात झाला नाही, असं झालं नाही. गोवा 365 खातीर संदीप कामुलकार, मनीषा जाधव आणि ओमकार देशप्रभू. चोपडे सर्कला कडलो संविधानकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराचो ताच्या अनुयायांनी लायिल्लो पुतळो उपजिल्लो अधिकाऱ्यान काडून व्हेलो. पुतळो काडून व्हरपी उपजिल्लो अधिकाऱ्याची चौकशी करात. हरी पार्सेकरान राज्यपालाकडेन मागला. ज्या जाग्यार हांव आसा तो चोपडे, जो सारको जो पॉयंट आसा, आमी सदांच सांगलेले आसा तुमकां की हे 3 फातर लायलेले आसा. हांगासर पयलीं हो स्प्रींग म्हण आसलेलो, फावंटन आसलेले. हेच्या फावंटना उपरांत मागीर हे तशेंच उरलें आनी हाचे सगळे मशिनरी बी कोणी कोणी काडून व्हेली. आमी सदांच सांगताले, गोवा 365 हेची सदांच सांगताले की हांगासर एक स्टॅच्यू जाय आसा म्हणून. कोणाचो तरी स्टॅच्यू आसले हांगासर कितें तरी शोभा येतली म्हणून. आनी खरोच
कालच्या 14 तारखेक म्हणजे कालच हांगासर एक बाबासाहेबाचो पुतळो अनुयायींनी लायिल्लो. गोवा सरकारान बाबासाहेब आंबेडकराची जयंती स्टेट फेस्टिवल म्हणून करपाचें थारायिल्लें. तेका लागून जे आंबेडकराचे अनुयायी आसा तेंच्यांनी हांगासर एक ह्या उद्यानाचेर एक स्टॅच्यू लायिल्लो. आमी हे तुमकां खूब फावटी दाखयल्लें आसा. हो सारको एंट्री पॉयंट चोपडे म्हणटा थंय आनी हांगासर फावंटन बी आसलेले. आनी हांगासर काल बाबासाहेब आंबेडकराच्या जयंती दिसा 133 एनिवर्सरी आसलेली बाबासाहेबाची बर्थ एनिवर्सरी. आनी तेका लागून हांगासर तेंच्या अनुयायींनी एक मुर्ती लायिल्ली, तेची स्टॅच्यू लायिल्ले. पण कितें जालें कोण जाणा, सरकारान लावंक ना. ही लायल्या ती तेंचे जे अनुयायी आसा तेंच्यांनी लायलेली. खंयच्या पक्षान लावंक नासलेली, ना BJPन लावंक ना, काँग्रेसीन लावंक ना MGन लावंक ना आनी अन्य खंयच्याच पक्षान आरजीन ना कोणेच लावंक ना. ज्या आंबेडकराचे जे अनुयायी आहा तेंच्यांनी लायलेली. आनी तेच्या उपरांत जे ऑब्जर्वर आसलेले इलेक्शनाचे तेंच्यांनी ती मुर्ती हांगासरल्यान काडून व्हेली. खरेंच वायट दिसता, कारण ज्या आंबेडकरान संविधान बरयलें त्या आंबेडकराची हांगासर स्टॅच्यू लायिल्लो. खरो लावपाची खरंच गरज आसलेली. हांव सदांच म्हणटालो हांगा एक कोणाचो तरी स्टॅच्यू जाय आसलेलो आनी तो स्टॅच्यू लागलेलो, पण तो कोड ऑफ कंडक्टाक लागून काडलो. आतां कितें कोड ऑफ कंडक्ट कित्याक लागले तांकां कोड ऑफ कंडक्ट जाल्यार कांय समजना. ना ती सरकारान लावंक ना खंयच्या पक्षान लावंक. आनी कित्या खातीर कोणाक कोण कोड लागला आनी कित्या खातीर ती काडून व्हेली कोण जाणा. आनी ती मुर्ती काल काडून व्हेल्लेली आसा. की जो संविधान विधातो, जे संविधान बरोवपी तेकाच म्हाका दिसता खंयसर तरी पयस करपाचो हो प्रयत्न तर चालू जावंक ना न्हय अशें दिसपाक लागलेलें आसा. गोंयांत रातया भितर उबे परवानगी बगर उब्या केल्ल्या पुतळ्या वयल्यान कसो कितें बोवाळ जाला आनी सरकारान त्या वेळार कशी भुमिका घेतल्या हे गोंयकारांनी पळयला. पेडणेच्या वादग्रस्त उपजिल्हाधिकाऱ्यान परत आपलो प्रताप दाखयला. यात सरकारान बाबासाहेबांची जयंती स्टेट फेस्टिवल म्हूण मनयले अशें आश्वासन दिल्लें. जाल्यार अनुयायांनी लायिल्लो पुतळो खुद्द सरकारी यंत्रणेन काडून व्हेल्ल्यान आंबेडकरवादी दुखावल्यात. माझे डिमांड आहा राज्यपाला कडेन आनी पेडण्याच्या कलेक्टरा कडेन प्रसार माध्यम मागणी करता की बाबासाहेब ज्या पद्दतीन तेंच्यांनी स्टॅच्यू काडून गेला हांगासर तेंच्यांनी ह्या जाग्याचेर आहा तो स्टॅच्यू बसोवपाचो. कारण हो कोणाचो पॉलिटिकल लिडराचो स्टॅच्यू नासलेलो आनी हे खंयच्या तरी एका पार्टीचो स्टॅच्यू नासलेलो जेणे करून हेका कोड ऑफ कंडक्ट लागता. हांगर कोड ऑफ कंडक्ट लागपाचे कांयच प्रकार ना. कारण पॉलिटीक पार्टीचे बॅनर किंवा स्टॅच्यू हे कोणाचें लागूंक नासले आनी पॉलिटिकल मेसेजूय नासलो कोणाचे एका. आतां पॉलिटीक जे कोड ऑफ कंडक्टान पॉलिटीक लिडरांचे कोणाचेच कांय चलना. पूण ही जी भावना जी आसली आयज बाबासाहेबाची ती पॉलिटिकल हांगा स्टंट खंयच नासलो. ही एक सामाजीक भावना आसलेली. सामाजीक लोकांची एक धर्म एक सामाजीक लोकांचे भावना स्थळाचो एक तेंचो एक आधारस्तंभ तेंची श्रद्धाचें स्थान आसलें आनी श्रद्धाची भावना आसलेली आयज जे बाबासाहेबाक मानता तेंचे अनुयायी जे अनुयायी तेंची भावना आसलेली ते भावनेक तेंचे स्टॅच्यूचें पूजन केलेलें टेम्पररी अशें म्हाका दिसता. कारण टेम्पररी कितें म्हणटा तुमकां परतून सांगता, थिंगा बांदकाम टेम्पररी बेश्टें आसलें. हांगा सिमेंट खंयच ना, हांगा सिमेंट खंयच नासलेली. सो म्हाजें एक कलेक्टराक रिक्वेस्ट आहा ज्या पद्दतीन स्टॅच्यू येयला बाबासाहेबाचो त्या बाबासाहेब स्टॅच्यू हांगर बसोवपाचो आनी फुडें काडपाक जाय की नाका स्टॅच्यू तो तेंच्यांनी फुडें डिसिजन घेवपाचें. आनी म्हाजे राज्यपालाक एक विनवणी आहा ज्या बाबासाहेबाचो स्टॅच्यू काडलो त्या कलेक्टराची चवकशी करून तेची विचारपूस करपाची. गोवा 365 खातीर संदीप कामुलकार, जवाहर बर्वे आनी ओमकार देशप्रभू. घेवया एक ल्हानसो विसव. विसवा उपरांत येवकार पळोवया फुडल्यो खबरो. कितें रे ही गरमी, सोंसपाक जायना मरे. आरे चल एक लिंबू सोडा तरी मारुया. हालीं गरमेच्या दिसांनी सगळीच कडेन आयकुपाक येतात हे डायलॉग. दिवचले थंड थंड लिंबू सोडा पिवन लोक गरमेपासून सुटका मेळयतात. पळयात मये लेखावयल्यान महेश गोवेकरान केल्लो रिपोर्ट. MIDन दिल्ल्या वॉर्निंगा प्रमाणे सादारण 36 ते 38 डिग्री सेल्सियस इतकें तापमान सध्या गोंयांत आसा आनी ताचो त्रास गोंयकारांक मोठ्या प्रमाणात जाता. ताका कारणाय खूब आसा. पर्यावरण आयिल्लो बदल
तसेच झाडां कापून थंयसर कॉन्क्रीट जंगल जाल्ल्या कारणान ह्या वर्सांनी गोंयांत मोठ्या प्रमाणात गरमी जाता. ह्याचो त्रास गोंयकारांक मोठ्या प्रमाणात जाता, कित्याक तर गोंयांत मॉडरेट क्लायमेट आसता आनी ही अचानक गरमी वाडल्या कारणान ताचो त्रास थळाव्या लोकांक जाता. ताका लागून तातूंत काही रिलीफ मेळपा खातीर जे लिंबू सोडा करपी तशेंच जे कोल्ड ड्रिंक हावज आसा तातूंत आमकां गर्दी पळोवपाक मेळटा. आमी सद्या असले मयम लेकार थंयसर जे सरमळकर म्हणून जे लिंबू करपी आसा तांच्यांनी सांगलें की ह्या 2 दिसांक मोठ्या प्रमाणात गर्दी लोकांची वाडल्या, कित्याक तर ह्या 2 दिसांक खुबशे गरमी वाडलेली आसा आनी तातूंतसून रिलीफ मेळपा खातीर त्यांचे कस्टमरूय वाडल्या आनी लिंबू पिवन लोक सद्या तातूंत आपल्या गरमी पासून कांयतरी रिलीफ मेळटली हे पळयतात. सध्या गरमी वाढल्या आणि खूप गिरायक असतात. सकाळी 9 स्टार्ट जातो ते सांजे 7-8 किलो असतात. नाही साधारण कितके लिंबू असे हे करतात तुमी? सध्या तसे 1 साठ 2 साठ लागतात. आणि हरशीं आनी आतां कितें डिफरंट येता? म्हाका तसं पळोवंक गेल्यार डिफरंट असं काय ना, सदीच तशें जाता. हे म्हणजे लोकांक सदीच लिंबू जावं पडटा आणि गरमी जाल्यार आतां चड मातशी ह्या दिसांनी पयलीं ह्या 2 दिसांक वाडला काय पयलीं? चालू जाता. हे म्हयन्यात सारकी वाडलेली आहे आनी फुडें वाडपाची आनीक शक्यता आणि आसा? वाडपाची शक्यता आहा. आनी तुमी खंयसून लिंबू बी खंयच्यान हाडटा हे? हे लिंबू आमचे बिजापूरचे आसा. आनी हो पयलीं वचून तुमी हो बिजनस करता? हय पयलीं. आनी हे मयम लेकीर तुमकां एक कसो कितें बिजनस तो जाता? म्हणजे आता पयलीं ट्युरिस्ट येताले तेन्ना आमी ते स्टार्ट केल्ले लिंबू सोडा. लोकांक ते लिंबू पाणी म्हटल्यार तेन्ना फेमस जाल्ले लोकांक. मागीर ते आमच्या गोंयच्या लोकांक सारकें लिंबू सोडा म्हणजे लिंबू सोडा हो गोंयच्याच लोकांचो फेमस पयलीं पासून. तेका लागून ते गोंयचे लोक येवपाक लागले चड आनी मागीर ते गोंयच्या लोकांकूच हे जालें हांगा. भायले बी लोक येता हांगा तुमचे कडेन स्पेशल पिवपाक? गोवा 365 खातीर महेश गोवेकार, जवाहर बर्वे आणि भक्तीपै बाळगी. गिरीश पिल्लय सांकवाळचो माजी सरपंच भाजपान केला. लोकसभा वेंचणुकेचे नदरेन प्रधानमंत्री मोदी आणि मुख्यमंत्री सावंताक ताणे आणि ताच्या वांगड्यांनी तेंको दिल्ल्याचे जाहीर केलां. पणजेच्या भाजप कार्यालयात हो सुवाळो जालो. पळयात. आमच्या भारतीय जनता पार्टी भितर कारण बरेच दीस वेगवेगळे पंच आसतले, माजी सरपंच, सामाजीक कार्यकर्ते असे बरेच जाण भारतीय जनता पार्टीन गेले म्हयनोभर जॉईन करत आसात. कांय जाण आमी हांगा हाडून जॉईन करतात, कांय जाण त्या मतदारसंघा भितर. 8 दिसां पयलीं आमचे सांकवाळचेच बोरकर जॉईन जाले, तांच्या माजी सरपंच पंच. आनी आज खूब बरें दिसता गिरीश पिल्ले जे सांकवाळ पंचायतीचे सरपंच 2 टायम सरपंच आशिल्ले, सद्या ते थंय डेप्युटी सरपंच आसात आनी तांच्यांनी गेल्या विधानसभेक अपक्ष म्हणून तांच्यांनी निवडणूकूय लडयल्ली. त्यांच्या बरोबर तांची संपूर्ण पंचायत सांकवाळचे सरपंच आमची रोहिणी तोरसकर, बाकीचे पंच मेंबर आणि असंख्य त्यांचे सगळे कार्यकर्ते आज भारतीय जनता पार्टी भितर प्रवेश करतात. देशभर ज्या तरेन नरेंद्र मोदीजी ह्या देशाचें काम करतात आनी एकूण वातावरण जर पळयलें आसत जाल्यार देशभरा भितर भारतीय जनता पार्टी फुडें वचत आसा आनी ताचोच एक भाग म्हणून वेगवेगळ्या राज्यां भितर आसत आमच्या गोंया भितर सुद्दां मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टी भितर लोक प्रवेश करतात. कारण एक भारतीय जनता पार्टीक एक बऱ्या तरेन देश फुडें व्हरपाची ताकद दिशा आशिल्ली पार्टी आनी जे इंडिया अलायन्स जे आसात तांचे कडेन डायरेक्शनलेस आनी त्यामुळे सगळ्यांक दिसता की भारतीय जनता पार्टी भितर येवं जाय. हांव तांचे आमच्या परिवारा भितर हार्दिक स्वागत करता. आमच्या गिरीश पिल्ले आनी ताची संपूर्ण टीम सरपंच आनी बाकीचे पंच मेंबर हांच्या आदाराचेर कुठ्ठाळे मतदारसंघा भितर खास करून सांकवाळ ग्रामपंचायत हातून आमकां बऱ्या तरेचो ताचो फायदो जातलो. आनी त्या मतदारसंघा भितर आमच्या सगळे कार्यकर्ते, कारण आमचे मंडळ अध्यक्ष हांगा आसात, प्रभारी आसात, आमच्या पार्टीचे सगळे प्रमुख कार्यकर्ते हांगा आसात. हांव गिरीश पिल्लेंचे आज भारतीय जनता पार्टी भितर हार्दिक स्वागत करता, परिवारा भितर स्वागत करता आनी विश्वास व्यक्त करता की बऱ्या तरेन भारतीय जनता पार्टीचें काम त्या मतदारसंघा भितर ते फुडें वाडोवपाक ताचो आमकां फायदो जातलो.
गोवा 365 खातीर विलियम रॉड्रिगीस, मनीषा जाधव आणि संगीता ओली. घेवया एक ल्हानसो विसव. विसवा उपरांत येवकार पळोवया फुडल्यो खबरो. गोंयची फामाद फोंडेची नवदुर्गेची जात्रा वर्साक 2 फावट जाता. ही जात्रा म्हळ्यार बोरयेचे 100 वर्सां आदले दायज. रामनमी दिसा देवी नवदुर्गा बोरये नारायण देव म्हळ्यार आपल्या भावा कडेन येता. ह्या वेळार देवी नवदुर्गेची जात्रा मनयतात. जात्रेक भावीक व्हडा संख्येन वांटेकार जाल्ले. बायलां वट भरपाक आयिल्लीं. पळयात कृष्ण नायकाचो रिपोर्ट. आज आम्ही बोरी आसा नारायण देवळाक आणि देवी दुर्गा आपल्या भावाक भेट घेवपा खातीर हांगा ह्या नारायण देवळाच्या देवळांत येता. आणि आज तुजो प्रोग्राम सकाळी 5 स्टार्ट जाल्लो. 5 थंयच्या लोकांची लोक जे देवारी आसा ते पयलीं ओटी पडटात. ओटी करून हांगा येतात आणि हांगा येवन नारायण देवळाक ज्यो आमच्यो बोरयेच्यो जितल्यो सुवासिनी आसात त्यो सुवासिनी हांगा तुज्यो ओटी पडटात. तश्योच हांगसल्यो जी चलयो लग्न जाल्ले आसात त्योय भायर सावन येवन हांगा तेजी ओटी पडटात. आणि ह्या दिसाक गांवचो सगळो लोक हांगा एकठांय जातात आणि एकचाराचो हांगा वाप पळोवपाक मेळटा. दुसरें म्हटल्यार हांगा जी देवीक हांगा स्वताक हात लावन ओटी करूंक मेळटा. देवळा भितर वचूंक मेळना पूण हांगा देवी लोकांक मेळपाक येता. लोक हांगा तिका येवन हांगा ओटी करतात. असो हो प्रकार हांगा बोरये गांवांत घडलेलो आनी हो कितले काळा सावन जाल्लो आसा. लोक जे पयलीं कितलीं वर्सां जालीं हांगा हो प्रोग्राम हांगा जायत आसा आनी लोक हांगा बरे खुशालकायेन हांगा ओटी पडटात. माझे नाव भावना मनोहर नायक. हांव एक सरपंच तशेंच आतांचे पंच. आमची देवीचे रामनमी निमित्त जात्रा आसा ती 100 वर्सां पयलीं परंपरेन चालू आसा. हांगा जी सवाशिणी भरता, सुनो आसता, धुवो आसता, ते येवन देवीची ओटी भरता येवन हांगा. आनी सगळे भक्तगण म्हणजे जे कोण स्थानीक रावता ते बी भरता हांगा ओटी येवन आनी देवीचो आशिर्वाद घेता. वर्साक 2 जात्रा जाता हांगा. नाव दीपाली दामोदर गोळकर. आम्ही लग्न जायत बसून आम्ही ओटी भरपा येतात. जाले 25-30 वर्सां जाली आमी येतात. आनी आवची पळय कोण चलो आसा तीय बीन येतात हांगसर हें करून ओटी भरपाक. आनी आमी वर्सान वर्स येतात हांगसर ओटी भरपाक. आमचो उत्सव गुढीपाडवून सुरू जाता आनी शेवटच्या दिवशी रामनमी दीस जाता आनी दुसरे दिसा दशमी रथाचो उत्सव तो नवदुर्गा ती भावाक मेळपाक हांगा येता. आनी सगळी सुवासिणी गोंयच्यो सगळ्यो सुवासिणी आनी नवीन लग्न जाल्ल्यो अशी ते सगळी ओटी भरपाक येतात आनी उत्सव तांचे येवन ते भरभाट जाता सगळ्यांची. तशी अडचण कांय नासता. व्यवस्थीत ते येवन थंय कसलीच अडचण कांय नासता. व्यवस्थीत वाशी रावता हें करता आनी ते ओटी भरतात. बोरी गांवांत वर्साची जात्रे उत्सवा निमित्त सकाळी समस्त भक्तजन येतात. लोकांचें कल्याण जावचें त्या प्रमाणे सावकार मंडळी तांची मुख्य पुजा म्हणजे आनी आज सकाळी येवन मागीर रथाचो उत्सव आरती आनी सगळे व्यवस्थीत वर्साक वार्षिक उत्सव जो आसा तो व्यवस्थीत पार पडचो अशी देवाची प्रार्थना. आज देवी हांगा मेळपाक येता. आज देवा कडेन हांगा मेळपाक येता वर्साचे जात्रे निमित्यान आनी ही अशी जात्रा. नारायण देवळा कडेन आमी नवदुर्गेची ओटी भरपाक येता. वर्सान वर्स येता. म्हटलं आवली गांवांत म्हाका 30 वर्सां लग्न जालें. हांव आवली गांव ओटी भरपाक येता. आमच्या बोरी नवदुर्गेच्या जात्रेच्यो परबी
आमकां सगळ्यांक खबर आसा की गोंयांत पयले जात्रेचो मान आमच्या नवदुर्गेक आसा आनी पाडवे पासून आमची जात्रा सुरू जाता. ह्या जात्रेचें वैशिश्ट म्हणजे पयली पालखी, मागीर सुखासन, मागीर लालकी अशी सगळी हाजेर देवता बसता. आनी अशी एक आख्याय आसा की आपल्या आवयगेर म्हणजे ती नारायणदेवाच्या भेटी येता आनी जेन्ना ती नारायणदेवाच्या भेटी येता तेन्ना हांगसरल्यो सगळ्यो सुनो आमच्यो ज्यो लग्न जावन हांगा आमच्या गांवांक आयल्यात, त्याच बरोबर आमचे धुवो ज्यो लग्न करून दुसऱ्या गांवांक दिला, त्याच बरोबर बोरयांक ज्यो स्थानीक जाला आनी हांगा रावपाक लागल्या तेवूय ह्या सुवासांनी सगळ्यो आज देवतेची ओट भरतात आनी आपली जी मनोकामना आसा ती तिचे कडेन मागतात आनी अशें दिसता की ती पूर्णय जाता. गोवा 365 खातीर कृष्णा नायक, गौतमी गांवकार आनी सानिका नागवेकर. बेटलबाटी वेटरन्सान बाणावली वेटरन्साक हारयलो. 1-0 अशा फरकान रोमांचक मॅच जाली. दुसरी कलामोगी अखिल गोंय वेटरन्स फुटबॉल सर्तीचे क्वॉर्टर फायनलींत सुवात मेळयली. बुधवारा बेताळभाटी खेळामळार जाल्ल्या फुटबॉल टुर्नामेंटात बेताळभाटी वेटरन्सान बाणावले वेटरन्साक एकोड्या गोलान हारावन दुसरे कलामोगी अखिल गोंय वेटरन्स फुटबॉल सर्तीचे क्वॉर्टर फायनलींत सुवात मेळयली. गोवा 365 खातीर संदीप तुयेकार, गौतमी गांवकार आनी संगीता ओली. पावस कांय प्रमाणात गोंयांत शिवरपाक शकता. गोंयच्या शिमेवयल्या कांय वाठारांनी पावसाची शिरशीर अणभवपाक मेळटली. हवामान खात्यान अदमास उक्तायला. अशें आसलें तरी उश्ण आनी दमट हवामान आसा तशेंच तिगून उरतलें. सकाळीं धुकें पडपाची शक्यताय आसा. फुडल्या 4 दिसां खातीर चडांत चड तापमानांत व्हडलोसो बदल जावचो ना, हवामान विभागाचो अदमास. आनी आयचें हें कोंकणी खबराचित्र हांगाच सोंपता. मेळुया फाल्यां ह्याच वेळार पळोवपाक गोवा 365 मोगाचो.